श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 8. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 याबद्दल जाणून घेणार आहोत. मागील अध्यायात आपण पाहिले की श्री स्वामींनी विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचा वृथाभिमान कसा हरण केला याविषयीचा कथाभाग आला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णन केली आहे. जसे अक्कलकोटची जनता श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली, त्याप्रमाणेच आजूबाजूच्या इतर प्रांतातील जनताही श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली. तत्कालीन निजामशाही राजवटीत दफ्तरदार असलेले, धनधान्याने व सुखाने संपन्न असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या व्याधीने ग्रस्त होते. पूर्वकर्मामुळे झालेल्या संबंधबाधेने शंकररावांचे जगणं मुश्किल झाले होते. शंकररावांकडे अमाप संपत्ती आणि 6 लक्षांची जहागिरी असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी संबंधबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच धन दौलत खर्च केली. अनेक अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पणे केली, दानधर्मही केले, पण काहीच फायदा झाला नाही. ब्रह्मसंबंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरास अनेक व्याधी जडल्या आणि शरीर काळवंडले. नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा योग्य सत्पुरुष भेटेल का, आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का, असे विचार सतत त्यांच्या मनाला भेडसावत होते. शंकरराव श्री दत्तगुरूंचे परमभक्त होते, म्हणून दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी आणि व्याधीतून मुक्त होण्यासाठी ते प्रिय पत्नीसहित गाणगापूरला आले आणि अहोरात्र दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यांचा काळ उलटल्यानंतर आणखी काही काळाची सेवा केल्यानंतर शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि अक्कलकोटला जाऊन श्री स्वामींची सेवा करा असा दृष्टांत झाला. पण शंकररावांना श्री स्वामींबद्दल काहीच ठाऊक नव्हते, म्हणून ते गाणगापुरातच राहिले. काही दिवसांनी पुन्हा एकदा शंकररावांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. त्यामुळे आपल्या प्रिय पत्नीशी संगनमत करून शंकरराव गाणगापूरहून अक्कलकोटला निघाले आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 8व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.